नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो होतो खास बुलेट राईड करण्यासाठी विथ फॅमिली. हिप्पळगाव या ठिकाणी गेलो होतो मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. पण त्यावेळेस आम्हाला तिथे गेलो समजलं की इथे एक शेळके म्हणून वाडा आहे. खूप सुंदर असा वाडा आहे मित्रांनो. आम्ही त्यांची परमिशन घेऊन हा वाडा पाहण्याचा प्रयत्न केला. एवढा छान वाडा, आजपर्यंत मी असा वाडा पाहिलेला नाही. खूप सुंदर असा वाडा आहे मित्रांनो. मला पुरातत्वीय ज्या वास्तू आहेत त्या पाहायला खूप आवडतात. चला तर मग वाडा पाहू. मित्रांनो, आपण आलेलो आहे हिप्पळगाव या ठिकाणी आणि हे तुम्ही वाडा बघू शकता. खूप सुंदर असा वाडा आहे मित्रांनो. नक्की या ठिकाणी पाहण्यासारखा वाडा आहे. आता हे वाड्यामध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला हे गाया वगैरे बांधण्यासाठी यांना ओसरी दिसते आणि तिथूनच राईट साईडला जर इकडं आलं तर हे आडगळ वगैरे ह्या साईडला सामान वगैरे ठेवण्यासाठी खूप सुंदर वाडा आहे मित्रांनो. आवर्जून पाहण्यासारखा आहे. वाड्यामध्ये एंट्री केल्यानंतर हे आपल्याला मेन एंट्रन्स पाहायला मिळते. हा चौक, या चौकामध्ये दुमजली आहे हा वाडा. आता हे वाड्यामधला दुसरा एक मार्ग आहे ज्या वाटे धान्य वगैरे सगळं घेतलं जायचं. हा वाड्यातला मुख्य चौक, त्यात ते तुळशी वृंदावन वगैरे. मित्रांनो, हा वाडा किती वैभवात असेल? साधारणतः 90 वर्ष जुना हा वाडा आहे. हे वाड्यामधला पण स्वयंपाकघर पाहू शकता, आजही सुस्थितीत आहे. हे देवघर आहे, अजूनही चांगल्या पद्धतीने त्यांनी ते ठेवलेलं आहे. आणि हे आहे मूळ संस्थापक वाड्याचे. वाड्याच्या आता आपण दुसऱ्या मजल्यावरती जाण्याचा प्रयत्न करूया. बघा आता तुम्ही, हा त्या काळचा जिना अजूनही सुस्थितीत आहेत. म्हणजे त्या काळी खरंच बांधकाम आर्किटेक्ट किती छान पद्धतीने केलेलं आहे. आता आपण हे बाल्कनीतून जाऊन समोर एक वाडा आहे मित्रांनो, तो एक पाहूयात. आणि या ठिकाणी हिप्पळगावमध्ये 2 वाडे आहेत आणि दोन्ही वाडे खूप सुंदर आहेत. पण हा वाडा सध्याला खूप मेंटेन आहे. आणि आता आपण वरती टेरेसवर जाऊन हा वाडा बघूयात. हिप्पळगावमध्ये आपल्याला चालुक्यकालीन एक मंदिर पाहायला मिळतं, शिव मंदिर. त्याच्याच बाजूला हा वाडा आहे. शक्यतो शेळके परिवाराची आपण परवानगी घेऊन हा वाडा पाहण्याचा प्रयत्न करावा. आणि आजही वाडा खूप सुस्थितीत आहे. हे पाहू शकता तुम्हाला दुसरा वाडा जो बोललेलो मी. हे आमचे चिल्ले पिल्ले सोबत आलेले आहेत आणि आम्हाला आवड आहे मित्रांनो ह्या सर्व गोष्टींची. आणि आपण जी आवड आपण ठेवू तीच आपल्या मुलांमध्ये येते. त्याच्यामुळं मित्रांना मुलांना मॉल वगैरे दाखवण्यापेक्षा आहे ना, शक्यतो आम्ही अशाच गोष्टी दाखवतो ज्यातून त्यांना त्या जुन्या पुरातन वास्तू पाहण्यात त्यांना तो आनंद यावा. आत्ता आपण वरच्या मजल्यावरती जाणार आहे. आता तिथे गेल्यानंतर आता हे बघू शकता, हे स्वयंपाकघर जे आहे किचन, त्याच्या तिथूनच रस्ता वरती जातो. म्हणजे किती नियोजनबद्ध बांधकाम केलेलं आहे बघा. प्रत्येक गोष्टीला वरतून एखादी गोष्ट खाली द्यायची झाली तर त्या आता जे आपण छोटा रस्ता पाहिला तिथून खाली टाकायची, जी डायरेक्ट किचनमध्ये जाईल. आता ही वरला दुसरा मजला, ज्याच्या म्हणजे आपण म्हणतो ना खण म्हणजे काय, खोल्या. इथं भरपूर अशा खोल्या आहेत. म्हणजे हा किती खणाचा वाडा असेल बघा तुम्ही. आणि अजूनही आपल्याकडं तर ते धान्य वगैरे साठवण्यासाठी कणग्या वगैरे राहायच्या, त्यासुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि हा वाडा पूर्ण सागवानी लाकडात बांधलेला आहे. अजूनही बघू शकता या ठिकाणी ढोल ताशे वगैरे आपल्याला पाहायला मिळतात, जे बहुतेक या ठिकाणीचं मंदिर वगैरे असेल त्या ठिकाणी ते यूज करत असतील. आणि ह्या वाड्याची खासियत काय आवडली, ही वाडा अजून मेंटेन आहे. विचार करण्याची गोष्ट आहे, ह्या वाड्याने काय वैभव पाहिलं असेल मित्रांनो. आज 90 वर्ष सुद्धा झाले, आजही वाडा खूप चांगल्या स्थितीत आहे. आणि याचे जे ओनर आहेत त्यांना खरंच मानलं पाहिजे की त्यांनी आत्तापर्यंत हा वाडा मेंटेन ठेवला आहे. आपली संस्कृती जपली आणि सर्व गोष्टी पाहिजे मित्रांनो. वाडा कल्चर खरंच छान आहे. जे आम्ही सुद्धा आता गावी वाडा कल्चरच्याच हिशोबाने घर बांधण्याचा प्रयत्न करतो. ऑलरेडी घर आहे, तर ते बंगला जो म्हणतो आपण त्यात काय हे नाही राहिलं. जी आता बघू शकता, तर हे आम्ही डायरेक्ट परत खाली किचनमध्ये आलो. आता किचनमध्ये आल्यानंतर आपल्याला राईट साईडला आपण टर्न घेतला की आपल्याला परत बाहेर ज्या गायांचा आपण गोठा पाहिला होता तिथं निघतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणाला या ठिकाणी ॲक्सेस दिलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवलेला हा वाडा. आणि हे वाड्याचं आपण आता ओसरी म्हणू शकतो.
पाहुणे रावळे आल्यानंतर एक बैठकीची जागा, अजूनही खूप चांगलं. आम्ही त्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर आम्हाला 1 मिनिटही वाटलं नाही की आम्ही त्या फॅमिलीचा एक घटक नाही. त्या काकूंनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे वाडा दाखवला. थँक्स. म्हणजे आपण म्हणतो ना, आपल्याला आयुष्यामधले आपले काही कर्म असतात की आपल्याला जी व्यक्ती भेटायची ते भेटतात. छान वाटलं. आम्ही या ठिकाणी आलो, सहज एक ट्रिप केली ती, पण हा वाडा पाहून खूप छान वाटलं मित्रांनो. नक्की आपण हिप्पळगावला आल्यानंतर या ठिकाणी बाजूला चालुक्यकालीन मंदिराचं दर्शन घ्या आणि हा वाडा पहा. हे आहे ह्या वाड्याचे मूळ संस्थापक